हॅलो एव्हरीवन, हर्षालीज वर्क लाईफ या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. सर्वजण मला खूप कमेंट करत असतात की तू वर्क फ्रॉम होम करतेस आणि घरही सांभाळतेस, यूट्यूबही सांभाळतेस, छान व्हिडिओजही अपलोड करतेस, मुलाला सांभाळतेस, तर एवढं सगळं करतेस कसं, की टाईम मॅनेजमेंट कसं करते. तर ॲक्च्युली खरं सांगायचं झालं ना तर मला स्वतःला पण कधी समजत नाही की मी एवढं सगळं करते कसं. पण मी नेहमी ना गोष्टी ज्या आहेत ना ते कंटिन्युअसली करत राहते. मी एक गॅप, थोडा प्रमाणातलाही गॅप मी कधीच घेत नाही. म्हणजे मला काम नसेल तर जास्त बोर होतं किंवा जास्त कंटाळा येतो असं तुम्ही म्हणू शकता. मला आज मुलांनी सांगितलं होतं की आई मला तू खूप छान इंटरेस्टिंग अशी रेसिपी बनवून दे, टिफिनमध्ये मला खूप छान काहीतरी न्यायचं आहे आज. तर ठीक आहे म्हटलं, माझ्याकडे जी पालक शिल्लक होती तर त्याच्यातूनच आपण काहीतरी बनवूया असं मी ठरवलं. तर सर्वप्रथम मी पातेल्यामध्ये ना एक 2 ते 3 मिनटासाठी भाजी अशी उकळून घेतली आहे. असं भाजी उकळून घेतली ना की पालकचा जो हिरवा गार रंग आहे ना तो तसाच्या तसा राहतो. तुम्ही तसंही घेऊ शकता, पण त्याचा एक थोडासा कडवटपणा राहतो, त्याच्यामुळं मी अशी उकळून घेते. पनीर मी घरीच बनवलेलं पनीर होतं. तर आमच्या घरात ॲक्च्युली ना दूध कोणीच खात नाही जास्त. फक्त मी जेवढं चहाला वगैरे पीत असेल तेवढंच काही ते दूध मी संपतं, बाकीचं दूध हे मी पनीर बनवते. एनिवे बाहेरून पनीर आणणं तेवढं हायजेनिक नाही आजकाल, कारण सगळे हायब्रिड पद्धतीने आणि सगळे केमिकलयुक्त पनीर असल्यामुळं हे पद्धतीचं मी नेहमी बनवत असते. तर आपण पनीर मस्त खिसून घेऊया. त्याच्यामध्ये 2 चमचे मी धन्याची पावडर टाकली आहे, अर्धा चमचा लाल चिली पावडर टाकली आहे. याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे असं तीळ टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकते. आता याच्यामध्ये ना मी पालक आपली जी ग्राइंड केलेली ती टाकली. त्याच्यामध्येच ना मी चिमटभर एवढी ना आमसूर पावडर पण टाकली होती. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 चमचे एवढं बेसन टाकते आणि 3 ते 4 चमच्यांच्या आसपास एवढा रवा टाकते. रवा तुम्ही थोडा कमी जास्त करू शकता. पालकची जी पेस्ट आहे ना ती जर तुमची थोडी पातळ झाली असेल ना तर त्या प्रमाणात तुम्ही रव्याची कन्सिस्टन्सी कमी जास्त करू शकता. अशा पद्धतीने माझं हे बॅटर खूप छान रेडी झालेलं आहे. आपण जो रवा टाकला ना त्याच्यामध्ये तो छान मुरावा म्हणून बॅटरला ना साईडला एक 10 मिनटं साईडला ठेवून द्या आणि तोपर्यंत आपण दुसऱ्या गोष्टी करून घेऊया. आता जेव्हा आपण टिक्की बनवणार आहोत ना तर टिक्की बनवण्यासाठी त्याला कोटिंग करण्यासाठी मी हा रवा वापरते. याचं कोटिंग केलं ना ते खूप जास्त असे क्रंची वगैरे मस्त लागतात आणि खायलाही खूप छान लागतात अशी क्रिस्पी. तर अशा पद्धतीने बघा, ह्याचा जो कटलेटचा जो शेप केलेला आहे ना मी, तर हा चौकोनी मला करायचा होता. तुम्ही गोल करू शकता किंवा तुम्ही अजून वेगवेगळे सर्क्युलर शेपमध्ये किंवा राऊंड शेपमध्ये, असं जसा तुम्हाला शेप पाहिजे तसा तुम्ही तो राऊंड शेप बनवू शकता. आता मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकते. ह्याला आपण शालो फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर ही करू शकता, पण आपल्याला हेल्दी बनवायचं आहे म्हणून मी त्याच्यासाठी अगदी 2 ते 3 चमचे एवढं तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अशा टिक्की टाकून घेते. टिक्की हा मस्त दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायच्या. आणि ह्याच्यामध्ये ना पनीर आणि तीळ वगैरे एवढ्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं खरंच खूप छान लागते टिक्की खायला. आणि माझ्या मुलाला मी 3 ते 4 टिक्कीज टिफिनमध्ये दिल्या होत्या. खूप मस्त असा त्याचा टेस्ट होती. मला घरी आल्या त्याला सांगितलं, आई खूप छान टिक्की झालेली आणि मला नेक्स्ट टाईम तो अजून एकदा बनवून दे. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला थोडं व्हेरिएशन जर करायचं असेल ना तर हे टिक्की बनवताना ना मध्ये बरोबर चीज घाला आणि परत टिक्की बनवा. मुलांना चीज वगैरे किंवा हे चीज किंवा बटर वगैरे असे घातलेले पदार्थ आहेत ना ते खूपच आवडतात. तर तुम्ही बघू शकता की टिक्की किती सुंदर झालेली आहेत. टिफिनला देताना मी याच्यामध्ये डाळिंब घातलेलं आहे आणि आपला असा पद्धतीने खूप छान असा हेल्दी किड्स टिफिन बॉक्स रेडी झालेला आहे. तर तुम्हाला हे टिक्की कशी वाटते आणि एकदा करून मला कमेंट करून सांगायला अजिबातसुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच अजून छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.